नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत जे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय आहे त्याच्यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक या पदाच्या वॅकन्सी निघालेल्या आहे। तर आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये नेमकं आपले सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब करावा लागेल, या वैज्ञानिक सहाय्यक या पदाची जबाबदारी काय असते, नेचर ऑफ वर्क काय असतं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मध्ये फॉरेन्सिक सायन्स हे महत्त्वाचं आहे। तर फॉरेन्सिक सायन्स कुणाला म्हणायचं किंवा न्याय सहाय्यक विज्ञान कुणाला म्हणतात, तर ऍप्लिकेशन ऑफ सायन्स फॉर द पर्पज ऑफ लॉ म्हणजे फॉरेन्सिक सायन्स ही थोडक्यात फॉरेन्सिक सायन्सची डेफिनेशन आहे। म्हणजे जे शास्त्र किंवा जे विज्ञान न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं त्या विज्ञानाला फॉरेन्सिक सायन्स असं म्हटलं जातं। मग फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये काय केलं जातं, तर एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना आयडेंटिफिकेशन ऑफ एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक अनालिसिस ऑफ दॅट एव्हिडन्सेस म्हणजेच क्राईम एक्झिबिट्स अतिशय महत्त्वाचं असतं, बरोबर का। म्हणजे या गुन्ह्याच्या घटनास्थळी आपल्याला जे पुरावे मिळतात त्याचं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये योग्य प्रकारे रासायनिक विश्लेषण केलं जातं। त्यासाठी आपण जे आपले बेसिक सायन्सेस आहेत म्हणजे केमिस्ट असेल, फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल, कम्प्युटर सायन्स असेल किंवा इतर अजून जे बेसिक सायन्सेस आहेत त्यांचा आपण इथे उपयोग न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये करत असतो, त्यालाच आपण फॉरेन्सिक सायन्स असं म्हणत असतो। थोडक्यात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला काय होतं, तर मग सांगितल्याप्रमाणे कोणताही गुन्हा घडला असेल या गुन्ह्याच्या घटनाचा आपल्याला एखादा पुरावा सापडतो, मग हे पुरावे पोलिसांमार्फत गोळा केले जातात आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पुढील विश्लेषणाकरता तिथे सबमिट केले जातात। मग इथे जे एक्सपर्ट असतात त्यांना आपण वैज्ञानिक सहाय्यक म्हणतो, वैज्ञानिक अधिकारी म्हणतो किंवा फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणत असतो। हे एक्सपर्ट वेगवेगळ्या डिव्हिजन मधले म्हणजे फॉरेन्सिक केमिस्ट असेल, बायोलॉजी असेल, फॉरेन्सिक फिजिक्स असेल, या डिव्हिजन मधले एक्सपर्ट जे गुन्ह्याच्या घटनाचे आपल्याला जे पुरावे सापडले त्यांचं जे स्वरूप आहे म्हणजे नेचर आहे, मग उदाहरणार्थ केमिकल एव्हिडन्स असेल, फिजिकल असेल, बायोलॉजिकल असेल, तर त्याप्रमाणे तो बायोलॉजी डिव्हिजनला, केमिस्ट्री डिव्हिजनला किंवा फिजिक्स डिव्हिजनला तो तपासण्यासाठी पाठवला जातो। मग हे एक्सपर्ट तिथं वेगवेगळ्या रासायनिक टेस्ट करत असतात, केमिकल चाचण्या करत असतात आणि किंवा वेगवेगळे उपकरणं वापरून या गुन्ह्याच्या घटनास्थळी जे आपल्याला पुरावे सापडलं त्यांचं विश्लेषण करतात आणि त्याच्यावरून रिपोर्ट देतात आणि त्या रिपोर्टवरून आपण जो कोणी संशयित व्यक्ती त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असेल त्याचा आपण तपास घेतो किंवा तपास करतो, त्यालाच आपण म्हणतो फॉरेन्सिक सायन्स। आणि हे सर्व क्रिया फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पार पाडल्या जातात। तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये आपण या विज्ञानाचा वापर करून पोलिसांनी जे आपल्याला गुन्ह्याच्या घटनास्थळावरून जे पुरावे दिलेले असतात त्यांचं आपण विश्लेषण करतो आणि आपण फॉरेन्सिक रिपोर्ट देतो, तो रिपोर्ट कोर्टात सादर केला जातो। म्हणून थोडक्यात या फॉरेन्सिक सायन्सला जस्टिस थ्रू सायन्स असं म्हणत असतात। म्हणजे आपण एखाद्याला न्याय देण्यासाठी, जस्टिस देण्यासाठी पोलिसांबरोबर या फॉरेन्सिक सायन्सचा उपयोग करतो, म्हणून याला जस्टिस थ्रू सायन्स असंही म्हटलं जातं। आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजन्स असतात। या डिव्हिजन्समध्ये मग सांगितल्याप्रमाणे जे आपल्याला जे पुरावे असतील त्या पुराव्यांचे जे स्वरूप आहे रासायनिक, बायोलॉजिकल, ठीक आहे, किंवा फिजिकल, त्यानुसार या वेगवेगळ्या डिव्हिजन म्हणजे त्यांचा तपास केला जातो। तर थोडक्यात आपण पाहूया की ते कोणकोणते डिव्हिजन असतात। फिजिक्स डिव्हिजन आहे, केमिस्ट्री डिव्हिजन आहे, बायोलॉजी डिव्हिजन, क्वेश्चन डॉक्युमेंट डिव्हिजन, फिंगरप्रिंट डिव्हिजन, बॅलिस्टिक डिव्हिजन, टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन, सायकोलॉजी डिव्हिजन, डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक डिव्हिजन, फोटोग्राफी डिव्हिजन, सिरोलॉजी डिव्हिजन आणि टेप ऑथेंटिफिकेशन डिव्हिजन या महत्त्वाच्या डिव्हिजन्स फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला असतात। यापैकी प्रत्येक स्टेटनुसार काही डिव्हिजन त्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला असू शकतात किंवा याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पण असू शकतात किंवा यापैकी काही महत्त्वाच्या ब्रँचेस किंवा डिव्हिजन्स फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला असतात। आता उदाहरणार्थ आपण सायंटिफिक असिस्टंट केमिस्ट्रीच्या बेसवरती फॉर्म भरतोय, मग इथे केमिस्ट्री डिव्हिजन महत्त्वाचे आहे, फिजिक्स डिव्हिजन पण महत्त्वाचे आहे, बायोलॉजी डिव्हिजन पण महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रामध्ये क्वेश्चन डॉक्युमेंट डिव्हिजन आणि फिंगरप्रिंट डिव्हिजन हे CIDच्या अंडर असते। आता आपण पाहूया हे जे सायंटिफिक असिस्टंट जी आपली पोस्ट आहे त्या पोस्टसाठी आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये आपण त्यांनी म्हटलेलं आहे रसायनशास्त्र आणि न्याय सहाय्यक विज्ञान म्हणजेच केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स याच्यावरती टोटल 40 प्रश्न विचारले जातील 80 मार्कात। तर या 80 मार्कांची तयारी करत असताना आपल्याला कोणकोणत्या सिलेबसवरती फोकस करावं लागेल, काय वाचावं लागेल हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊया।
तर मग सांगितल्याप्रमाणे इथं फॉरेन्सिक सायन्सचे वेगवेगळ्या डिव्हिजन्स आहेत, त्या डिव्हिजनचा इथं उपयोग करतोय आपण त्यासाठी. आणि त्यांनी सिलेबसमध्ये पण म्हटलेलं आहे फॉरेन्सिक सायन्स किंवा न्याय सहाय्यक विज्ञान त्याच्यावरती केमिस्ट्रीसह 40 प्रश्न म्हणजे 80 मार्कासाठी इथं विचारलं जाईल. तर इथं आपल्याला फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय, त्याची हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कशी झाली त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. नंतर आता मग सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या ज्या डिव्हिजन्स आहेत त्या डिव्हिजनमध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये काय काम केलं जातं, त्यांचं नेचर कसं असतं, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं फंक्शनिंग कसं आहे त्याची माहिती, किंवा जे वेगवेगळे शास्त्रज्ञ सायंटिस्ट होऊन गेले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फॉरेन्सिक सायन्सच्या फील्डमध्ये काय आहे हे पण आपल्याला तपासणं किंवा अभ्यासणं गरजेचं आहे. किंवा जे जनरल फॉरेन्सिक सायन्सचे डिव्हिजन्स आहेत म्हणजे फॉरेन्सिक पेशंट डॉक्युमेंट डिव्हिजन म्हणू शकतो आपण त्याला, फिंगरप्रिंट डिव्हिजन म्हणू शकतो, क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजन किंवा क्राईम सीन मॅनेजमेंट, यामध्ये जे जे काही प्रक्रिया करतात त्यांचा अभ्यास करणं आपल्याला इथं या फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये महत्त्वाचं आहे. आता त्याचबरोबर इथं आपण केमिस्ट्रीच्या बेसवरती फॉर्म भरतोय, म्हणजे इथं आपल्याला केमिस्ट्रीसह फॉरेन्सिक केमिस्ट्री आणि त्याच्या रिलेटेड ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस आपल्याला इथं जास्त डीपमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. तर आपण थोडक्यात पाहूया इथे की फॉरेन्सिक केमिस्ट्री डिव्हिजनमध्ये किंवा बाकीच्या ज्या डिव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय महत्त्वाचा सिलेबस असेल आणि तिथं कोणकोणत्या केसेसचा तपास केला जातो. तर शक्यतो फॉरेन्सिक किंवा केमिस्ट्री या विषयाशी संबंधित जनरल फॉरेन्सिक केमिस्ट्री, फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी, नार्कोटिक डिव्हिजन, अल्कोहोल प्रोहिबिशन डिव्हिजन आणि एक्सप्लोजिव्ह डिव्हिजन्स या सर्वांचा बेस हे केमिस्ट्री हे आहे. म्हणून आपल्याला इथं BHला केमिस्ट्री हे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे सध्याच्या पोस्टला, जे 54 जागा आहेत त्या पोस्टला. आणि बाकीच्यासाठी आपल्याला फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स आहे, पेपर आयडेंटिफिकेशन डिव्हिजन किंवा सायबर फॉरेन्सिक डिव्हिजन. तर आपण पाहून घेऊया की जनरल फॉरेन्सिक केमिस्ट्रीचा अभ्यास करताना आपल्याला कोणकोणत्या घटकावरती जास्त फोकस करावं लागेल. तर या फॉरेन्सिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला आर्सन केसेस, म्हणजे आर्सन म्हणजे काय तर जे आपण फायर म्हणतो, एखाद्या इमारतीला आग लागते, एखाद्या बंगल्याला आग लागते, तर अशा केसेसमध्ये जे आपल्याला आर्सन एक्झिबिट्स मिळतात, ठीक आहे, फायर रेसिड्यूज मिळतात, त्यांचं विश्लेषण आपण या फॉरेन्सिक सायन्सच्या या फॉरेन्सिक केमिस्ट्री डिव्हिजनमध्ये करत असतो. त्याचबरोबर जे पेट्रोलियम प्रोडक्ट असतात, म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, जे की आग लावण्यासाठी वापरलं जाईल, किंवा या पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये अडल्ट्रेशन असेल तर त्यांचाही आपल्याला अभ्यास इथे करावा लागतो. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे ऍसिड्स असतात, अल्कली असतात किंवा जे करोजिव्ह मेटल्स असतात, आपल्या सर्वांना माहित आहे ऍसिड फेकण्याच्या घटना घडतात, तर अशा घटनांमध्ये आपण या ऍसिड, अल्कली किंवा करोजिव्ह मटेरियलचं आपण इथं योग्य प्रकारे विश्लेषण करत असतो. नंतर आहे इडिबल ऑइल, सोप, डिटर्जंट, कॉस्मेटिक प्रोडक्ट, तर यांच्यामध्ये अडल्ट्रेशन झालं असेल किंवा ते ओरिजिनल आहेत, भेसळयुक्त आहेत, हे आपण इथं चेक करत असतो. नंतर गोल्ड, सिल्वर किंवा अदर जे ऑर्नामेंट्स किंवा प्रिशियस मेटल्स असतात त्यांच्यामध्ये पण जे वेगवेगळे स्टोन्स वगैरे असतात ते ओरिजिनल आहेत, डुप्लिकेट आहेत, यांचं आपण इथं चेक करत असतो. नंतर सिमेंट अनालिसिस हा एक महत्त्वाचा पार्ट आहे जनरल फॉरेन्सिक केमिस्ट्रीमधला, म्हणजे जे बिल्डिंग कोलॅप्स होते, एखादा ब्रिज कोसळला जातो, तर अशा घटनेमध्ये सब स्टँडर्ड बिल्डिंग मटेरियल वापरलं असेल, म्हणजे सिमेंट असेल वगैरे, तर त्यांचं आपण अनालिसिस इथं करत असतो. नंतर आहे केमिकल्स युज्ड इन ट्रॅप केसेस, म्हणजे ज्या ब्राईबच्या केसेस असतात, लाच घेण्याचे केसेस, त्याच्यामध्ये आपण ज्या नोटा वगैरे असतात त्यांना आपण वेगवेगळे केमिकल्स लावत असतो, त्या केमिकलचं अनालिसिस सुद्धा आपल्या या जनरल फॉरेन्सिक केमिस्ट्री डिव्हिजनला केलं जातं. नंतर पुढची डिव्हिजन आहे अल्कोहोल प्रोहिबिशन डिव्हिजन. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीला ही डिव्हिजन महत्त्वाची आहे. इथं नावातच आहे अल्कोहोल प्रोहिबिशन, म्हणजे इथं दारूबंदीच्या बाबतीत ज्या ज्या घटना असतील, आपल्याला माहिती आहे एक्साइज डिपार्टमेंट वेगवेगळ्या प्रकारचे दारूचे सॅम्पल वगैरे घेऊन येते, त्यांचं विश्लेषण आपण या अल्कोहोल प्रोहिबिशन डिव्हिजनला करत असतो. म्हणजे आपल्याला जे अल्कोहोल आहे मग ते इथेनॉल असेल, मिथेनॉल असेल किंवा कंट्रीमेंट लिकर असेल, म्हणजे त्याला आपण गावठी दारू असं म्हणतो, तर त्याचं इथं केमिकल अनालिसिस करून त्याच्यामध्ये एखादा पॉइझनस घटक आहे का, जसं विषारी दारू पिऊन मृत्यू वगैरे होत असतात, अशा ठिकाणी आपण या सगळ्या अल्कोहोलचं अनालिसिस किंवा केमिकल अनालिसिस करत असतो. पुढची महत्त्वाची डिव्हिजन आहे ते म्हणजे नार्कोटिक डिव्हिजन. तर या डिव्हिजनमध्ये आपण जो आपल्या भारतामधला NDPS ऍक्ट आहे त्यालाच आपण म्हणतो नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट. तर याच्या अंडर जे वेगवेगळे ड्रग्स असतात, उदाहरणार्थ हिरोईन असेल, चरस गांजा असेल, ब्राऊन शुगर, कोकेन किंवा इतर जे आपल्या स्ट्रीट ड्रग्स वगैरे मिळतात, डिझायनर ड्रग्स असतात, सिंथेटिक ड्रग्स वगैरे जे काय ड्रग्सचे प्रकार आहेत आणि वेगवेगळे ड्रग्स आहेत त्यांचं अनालिसिस आपण या नार्कोटिक डिव्हिजनला करत असतो.
नंतर पुढची डिव्हिजन महत्वाची आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला फॉरेन्सिक एक्सप्लोजिव्ह. तर यामध्ये जे एक्सप्लोजिव्ह पदार्थ असतात मग त्याचे दोन टाईप पडतात, लो एक्सप्लोजिव्ह, हाय एक्सप्लोजिव्ह. मग त्याच्यामध्ये जे महत्वाचे एक्सप्लोजिव्ह आहेत, फॉर एक्झाम्पल आरडेक्स असेल, TNT आहे, PETN आहे, मग त्यांचं केमिकल नेचर काय आहे, त्यांची रिॲक्शन कशी घडते, हे आपण सर्व या एक्सप्लोजिव्ह डिव्हिजन मध्ये पाहत असतो. त्याचबरोबर IEDs आहेत, त्यालाच म्हणतो आपण गावठी बॉम्ब, इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस. म्हणजे असे गावठी बॉम्ब असतात, त्यांचं पण इथं रासायनिक विश्लेषण आपण फॉरेन्सिक एक्सप्लोजिव्ह या डिव्हिजनला करत असतो. नंतर पुढची अतिशय महत्वाची डिव्हिजन आहे ते म्हणजे फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन. तर या डिव्हिजन मध्ये अनालिसिस ऑफ विसेरा. विसेरा म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचा समजा विष घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीला विष देऊन त्याचा मृत्यू घडवून आणला असेल, तर अशा केसेसमध्ये पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील काही अवयव कापले जातात, म्हणजे इंटेस्टाईन असेल, ठीक आहे, लिव्हर असेल, यकृत म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, गॉल ब्लॅडर्स, किडनी वगैरे जे असे काही पार्ट असतात त्या सर्व पार्टला आपण एकत्रितपणे विसेरा असं म्हणतो. तर या विसेराचे अनालिसिस आपण फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन मध्ये करतो. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचं टॉक्सिन किंवा पॉइझन घेतलेलं आहे हे समजू शकते. तरी थोडक्यात स्टडी ऑफ पॉइझन किंवा जे पॉइझनचं विश्लेषण आहे ते इथं महत्वाचं आहे. मग जे वेगवेगळे पॉइझन्स आहेत, फॉर एक्झाम्पल इन्सेक्टिसाइड्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, रोडेंटिसाइड असेल, किंवा प्लांट पॉइझन आहे, मेटॅलिक पॉइझन आहे, ॲनिमल पॉइझन आहे. तर या सर्व प्रकारच्या पॉइझनचा म्हणजे विषांचा अभ्यास किंवा त्यांचं विश्लेषण, रासायनिक विश्लेषण या फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी या डिव्हिजनला केलं जातं. पुन्हा पुढची डिव्हिजन महत्वाची आहे, त्याला म्हणतो आपण फॉरेन्सिक बायोलॉजी आणि फॉरेन्सिक सेरोलॉजी डिव्हिजन्स. तर यामध्ये प्रामुख्याने जे आपले वेगवेगळे बॉडी फ्लुइड्स असतात, म्हणजे रक्त असेल, वीर्य असेल, सलायवा म्हणजे लाळ असेल, युरिन असेल, ठीक आहे, असे वेगवेगळे जे बॉडी फ्लुइड्स असतात त्यांचं आपण एक्झामिनेशन करत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बोन्स, स्केलेटन जे मिळतात आपल्याला घटनास्थळी गुन्ह्याच्या, त्यांचं पण विश्लेषण आपण या फॉरेन्सिक बायोलॉजी डिव्हिजनला करत असतो. त्याचबरोबर DNA डिव्हिजन किंवा या बायोलॉजी डिव्हिजन मध्येच या DNAचं अनालिसिस केलं जातं, म्हणजे हे जे बायोलॉजिकल घटक आहेत त्यावरून आपण DNA काढत असतो आणि यावरून जे DNA सॅम्पल मिळालं आपल्याला त्याला आपण संशयित व्यक्तीच्या DNAशी मॅच करून हे दोन सॅम्पल एकाच व्यक्तीचे आहेत का वेगवेगळ्या व्यक्तींचे आहेत हे आपण फॉरेन्सिक बायोलॉजी डिव्हिजनला पाहत असतो. इथे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की आपल्याला कुठला पार्ट इथे महत्वाचा आहे प्रत्येक डिव्हिजन वाईज नुसार. नंतर आहे फॉरेन्सिक फिजिक्स किंवा बॅलिस्टिक डिव्हिजन्स. तर फॉरेन्सिक फिजिक्स डिव्हिजन मध्ये पेंट अनालिसिस, सॉइल अनालिसिस, ग्लास अनालिसिस किंवा एखादे जे व्हेइकल असेल, वाहनावरती जे चेसिस नंबर असतात, इंजिन नंबर असतात किंवा एखादे वेपन असेल त्याच्यावरती जे नंबर असतात ते वेपन इरेज केले जातात. हे जे इरेज केलेले नंबर आहेत, हे इरेज केलेले नंबर आपण पुन्हा डिसिफर करतो. तर ते सर्व काम फॉरेन्सिक फिजिक्स मध्ये केले जातं. नंतर फॉरेन्सिक बॅलिस्टिक मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे फायर आर्म्स असतात, वेपन्स म्हणजे रिव्हॉल्वर असेल, पिस्टल असेल, रायफल्स असतील, तर त्यांचं आपण इथं एक्झामिनेशन करतो. म्हणजे जे फॅक्टरी मेड किंवा त्याला अम्युनिशन फॅक्टरीमध्ये बनलेले वेपन्स म्हणतो आपण, त्याचप्रमाणे जे कंट्री मेड वेपन्स असतात, गावठी कट्टे म्हणतो आपण त्यांना, देशी कट्टे, ठीक आहे, तर त्यांचं पण एक्झामिनेशन या फॉरेन्सिक बॅलिस्टिक डिव्हिजनला केलं जातं. मग त्याचबरोबर एखादं फायर आर्म झाल्यानंतर त्याच्यामधून जे गन शॉट रेसिड्यूज मिळतात त्यांच्या केमिकल टेस्ट सुद्धा या फॉरेन्सिक बॅलिस्टिक डिव्हिजनला केले जातात. थोडक्यात हे जे बुलेट्स, कार्ट्रिज केस, पेलेट्स आणि जे वेगवेगळे वेपन्स आहेत त्यांचं एक्झामिनेशन आपण फॉरेन्सिक बॅलिस्टिक या डिव्हिजनला करत असतो. नंतर पुढचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे, मागे सांगितल्याप्रमाणे आपण जे सायन्सचे वेगवेगळे टूल्स आणि टेक्निक्स आहेत त्यांचा वापर करून आपण इथं गुन्ह्याच्या घटनास्थळावर जे भौतिक पुरावे आणले असतील, एव्हिडन्स आणले असतील त्यांचा आपण केमिकल अनालिसिस करत असतो. मग त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड्स लागतात. मग इथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेक्ट्रोस्कोपिक मेथडचा अभ्यास महत्वाचा आहे. त्यांचे बेसिक प्रिन्सिपल्स, इन्स्ट्रुमेंटेशन, डिटेक्टर्स इथे महत्वाचे आहेत. नंतर त्याचप्रमाणे क्रोमॅटोग्राफी पण आपल्याला महत्वाचे आहेत. इंक अनालिसिस असेल, पेट्रोलियम प्रोडक्ट असेल, ड्रग्स असतील, ठीक आहे, तर हे जे वेगवेगळे केमिकल्स असतात त्यांचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला क्रोमॅटोग्राफी उपयोगी पडतात. मग इथं पण आपल्याला क्रोमॅटोग्राफीचे टाइप्स, त्यांचे फंक्शन्स वगैरे महत्वाचा अभ्यास करावा लागेल. नंतर इलेक्ट्रोफोरेन्सिक टेक्निक आहे अनालिसिससाठी, तसेच ज्या ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत या सर्व ॲडव्हान्स टेक्निकचा उपयोग आपल्याला इथं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये त्या गुन्ह्याच्या घटनास्थळावरून आणलेल्या भौतिक पुराव्यांचं विश्लेषण करण्यासाठी उपयोगी पडतं. तर अशा तऱ्हेने फॉरेन्सिक सायन्स या विषयाचा भाग आपल्याला अभ्यासत असताना हे जे महत्वाचे पॉईंट आहेत इन्स्ट्रुमेंटल टेक्निक्स मधले किंवा फॉरेन्सिक फिजिक्स, बॅलिस्टिकचा थोडासा महत्वाचा भाग असेल, बायोलॉजीचा असेल, फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी मधले वेगवेगळे पॉइझन्स असतील,
एक्सप्लोजिव्ह मधले वेगवेगळे एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स असतील किंवा नार्कोटिक डिव्हिजन्स मधले वेगवेगळे ड्रग्स असतील, ठीक आहे, किंवा जे अल्कोहोल मधले आपल्याला इथाइल अल्कोहोल आहे, मिथेनॉल आहे, कंट्री मेड लिकर्स असतील, किंवा जनरल फॉरेन्सिक केमिस्ट्री मधले हे सर्व पॉईंट असतील, किंवा बेसिक केमिस्ट्री मधले असतील, किंवा बेसिक फॉरेन्सिक सायन्स मधले जे महत्त्वाचे घटक असतील, त्या सर्व घटकांचा आपल्याला इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागणार आहे. तर आपल्याकडे ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे टेक्निकल पार्टची, विशेषतः फॉरेन्सिक सायन्स आणि केमिस्ट्रीची. तर जो कोणी इच्छुक असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तो नंबर पाहून आपण कॉन्टॅक्ट करू शकता. हा जो आपला 80 मार्काचा सिलेबस आहे फॉरेन्सिक केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्सचा, त्यासाठी. थँक्यू.